Now we start our new chapter, new subject, math. आता आपण मागे इंग्लिशचे काही व्हिडिओ बनवलेत. आता हा जो व्हिडिओ आहे तो मॅथचा आहे. या मॅथच्या चॅप्टरमध्ये आज आपण सिंपल इंटरेस्ट हा चॅप्टर घेणार आहोत. सिंपल इंटरेस्टची थोडीशी माहिती तुम्हाला पूर्वीच आहे, बिकॉज 5th स्टँडर्डमध्ये ज्यावेळी आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करत होतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात याची भरपूर उदाहरणं आपण सोडून घेतलेली आहेत. बऱ्याचशा मुलांना हे आत्ता पण सोडवता येत असतील. याची देर आर 4 फॉर्म्युलेज फॉर दिस चॅप्टर, बट इट इज ऑल इन मराठी. आपण जे काही लर्न केलो आहे मागच्या याच्यामध्ये ते सगळं मराठीत झालं. त्याच्यामुळं थोडंसं या चॅप्टरचं रिव्हिजन करणं मला थोडं गरजेचं वाटतं. आणि हे आता आज आपण इंग्लिशमध्ये शिकणार आहोत. शक्यतो सर्वच्या सर्व कन्सेप्ट ह्या इंग्रजीच आहेत. मी त्या इंग्लिशमध्येच समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. सिंपल इंटरेस्ट, देर आर 4 कन्सेप्ट. फर्स्ट इज अ इंटरेस्ट, सेकंड वन प्रिन्सिपल, थर्ड वन number of years, and fourth one is rate. आपण ज्यावेळी या 4 कन्सेप्ट क्लिअर करू त्यानंतर आपण मग त्याचे पुढचे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याचा पण आपण थोडीशी स्टडी करणार आहोत. फर्स्ट आहे सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? आपण बऱ्याचशा निमित्ताने पुण्यामध्ये येतो किंवा मोठ्या शहरामध्ये जातो आणि तिथे एक रूम आपण भाड्याने घेतो आणि ह्या रूमला आपण पर मंथ काहीतरी भाडं देतो. समथिंग देर इज अ रेंट फॉर धिस रूम पर्टिक्युलरली. मग ठरलेलं असतं त्या घरमालकाप्रमाणे आपण त्या रूमचं रेंट ठरवतो. आता ही रूम वापरण्यासाठी आपण पर मंथ काहीतरी रेंट देतो. तसंच आपल्याला थोडीशी अमाऊंट आहे, ही अमाऊंट वापरण्यासाठी सुद्धा पर इयर काहीतरी रेंट द्यावं लागतं. ठीक आहे. जसं आपण एखादं घर राहण्यासाठी घेतो आणि त्या घरासाठी पर मंथ काहीतरी रेंट देतो, तसंच आपण जर पैसे वापरण्यासाठी घेतो तर ती पैसे वापरण्यासाठी पर इयर आपल्याला रेंट द्यावं लागतं. म्हणजे जसं आपल्याला आपलं घर वापरण्यासाठी फ्रीमध्ये भेटत नाही, तसंच आपल्याला हे जे रुपीज आहेत, एनिथिंग अमाऊंट असते ती कितीही असू शकते. जशी अमाऊंट वाढेल तसं ह्या अमाऊंटचं रेंट वाढत असतं. तसंच आहे ना, 1 रूम घ्या कमी भाडं असेल, 2 रूम घेतल्या की भाडं वाढतं, 3 रूम घेतल्या की परत भाडं वाढतं. तसंच इथं पण आहे. जशी अमाऊंट असेल तसं अमाऊंटचं पर इयर रेंट असतं. आणि हे पर इयर रेंट हे जे आहे यालाच आपण इंटरेस्ट असं म्हणूयात. म्हणजे सरळ काय आहे, व्हॉट इज द इंटरेस्ट? द रेंट ऑफ अमाऊंट. द रेंट ऑफ अमाऊंट म्हणजे एखाद्या अमाऊंट वापरायची आहे तर त्या अमाऊंटचं रेंट हे इंटरेस्टच आहे. आता दुसरी कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय? आता किती अमाऊंट आपण रेंटवरती घेतोय? सपोज 10,000 अमाऊंट आपण रेंटवरती घेतोय. सपोज 5,000 अमाऊंट आपण रेंटवरती घेतोय. एनिथिंग, इट विल बी 1 lakh. कुठलीही अमाऊंट असू शकते. ही जी अमाऊंट आहे जी आपण आता वापरण्यासाठी घेतोय, बँकेकडनं असेल किंवा फायनान्सकडनं असेल किंवा कुठल्या व्यक्तीकडनं आपण घेतलं असेल, 10,000, 5,000 आणि 1 lakh, कुठलीही अमाऊंट असू शकते. जी आपल्याला गरज आहे तेवढी आपण अमाऊंट ती त्या बँकेकडनं आपण घेतोय. मग ही जी टोटल ऑफ अमाऊंट आहे ही जी बँकेकडनं
आपण जे अमाऊंट घेतो 10,000 असेल, 5,000 असेल, 1,00,000 असेल, तिलाच आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. प्रिन्सिपल म्हणजे समजलं? ठीक आहे. म्हणजे बँकेकडनं आपल्याला जी आपल्या गरजेपुरती आपण जी रक्कम घेतो त्याला आपण प्रिन्सिपल म्हणूयात. बँकेकडनं असेल, पर्सनल कोणी वैयक्तिक लोक असतील किंवा फायनान्स असेल, भरपूर मार्केटमध्ये असे ऑप्शन आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला या रकमा भेटतात आपल्याला वापरण्यासाठी. दुसरा आहे नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स लिहिल्यानंतरच लक्षात येतं. नंबर ऑफ इयर्स म्हणजे आता तुम्हाला समजा 1,00,000 ऑफ प्रिन्सिपल तुम्हाला आहे, म्हणजे तुम्हाला बँकेकडनं 1,00,000 रुपीज वापरण्यासाठी घ्यावायचे आहेत. मग हे रुपये तुम्ही किती वर्षासाठी घेणार आहात? समजा 3 इयर्स असेल, समजा 2 इयर्स असेल. मग हे जे 3 किंवा 2 इयर्स आहेत हे झाले नंबर ऑफ इयर्स. म्हणजे टोटल अमाऊंट जेवढा टाईम तुम्ही यूज करणार आहात त्याला आपण 3 ऑफ इयर्स, 2 ऑफ इयर्स जे काय असेल उदाहरण त्याला आपण म्हणूयात नंबर ऑफ इयर्स. आणि सर्वात शेवटचं आहे रेट. रेट म्हणजे काय? मग आता तुम्ही अमाऊंट घेताय 1,00,000 रुपीज, ठीक आहे. हे 1,00,000 रुपीज अमाऊंट घेताय, मग याचं रेंट नको का ठरवायला? जसं रूमचं, एखादी रूम आपण रेंटवरती घेतो, त्या रूमचं एका महिन्याचं पर मंथ 2,000 रुपीज रेंट असतं की नाही? जसं आपण एखाद्या रूमचं रेंट ठरवतो तसंच आपल्याला ज्यावेळी एखादी अमाऊंट, एखादं प्रिन्सिपल वापरवायचं आहे, यूज करावायचं आहे, त्यावेळी त्याचा रेट पण ठरतो, त्या रेंटचा रेट. मग आता हा रेट ठरवताना एक नियम आहे. काय रूल्स आहे? तो एक रूल आहे. कुठला रिअल? की हा 100 रुपीजचा रेट ठरतो. किती? 100 रुपीज. 100 रुपीजचा 1 इयरचा रेट ठरतो. पर ईयर पर 100 और पर 100 फॉर पर ईयर. हा जो रेट ठरतो कसा? 100 रुपीजचा फॉर 1 इयर. मग 100 रुपीजचा 1 इयरचा रेट किती असेल? एक एक्झाम्पल घेऊयात. 8%, 7%, 6%. इट मे बी एनिथिंग. आपल्याला जसं एक्झाम्पल येईल तसं ते असू शकतं. 5%. ठीक आहे. रेट म्हणजे समजलं? हे डोक्यात ठेवा. रेट, व्हॉट इज द रेट? रेट हा 100 रुपीजचा असतो आणि तो 1 इयरसाठी असतो. हे रेटच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट आहे की तो 100 रुपीजचा 1 इयरचा असतो. आता आपण परत एकदा बघूयात. आपण इंटरेस्ट म्हणजे काय बघितलं, ज्याला आपण आयने डिनोट करूयात. त्याच्यानंतर आपण प्रिन्सिपल बघितलं, त्याला आपण पीने डिनोट करूयात. त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स, त्याला आपण एन, आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतात त्याला आर. या 4 कन्सेप्ट आपल्याला या मागच्या थोड्या वेळापूर्वी आपण बघितले. इंटरेस्ट म्हणजे पैसे वापरवायचं भाडं, सरळ. प्रिन्सिपल म्हणजे आपण किती पैसे वापरतो ते. आपण जे पैसे आपण घेणार आहोत ते किती दिवसासाठी वापरतो ते नंबर ऑफ इयर्स. आणि त्या रेंट पैसे वापरवायचं हे आहे रेंट. आता हे झालं जे काही मी आता तुम्हाला बोललो, रेंट, रूमचं भाडं, हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी. आता याच्यानंतर आपण हे शब्द वापरणार नाही होत. आता आपण रेट, इंटरेस्ट, प्रिन्सिपल अँड नंबर ऑफ इयर्स हेच वर्ड्स यूज करूयात. बिकॉज आपल्याला इन द बुक दीज वर्ड्स आर इम्पॉर्टंट. सुरुवातीलाच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. इंटरेस्टचा फॉर्म्युला ऑब्वियसली यू नो द फॉर्म्युला, सगळ्यांनाच माहिती आहे हा फॉर्म्युला, पण मी आता तुम्हाला मराठीत सांगत नाही आहे, आपण इंग्रजीत घेऊयात. प्रिन्सिपल
इंटू नंबर ऑफ इयर्स इंटू रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100. हा याचा फॉर्म्युला आहे. याला आणखीन असं लिहूयात, आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. आय इज इंटरेस्ट, P इज अ प्रिन्सिपल, N इज अ नंबर ऑफ इयर्स अँड R इज अ रेट ऑफ इंटरेस्ट. याच्यामध्ये बघा, इन दिस फॉर्म्युला 4 concepts are there. Which are they? Interest, principal, number of years and rate. म्हणजे या ज्या 4 कन्सेप्ट आहेत, ह्या 4 पैकी किंवा आउट ऑफ दॅट 4 वी हॅव टू 3. आपल्याकडे 3 असतात आणि एक विचारली जाते. प्रत्येक वेळी इंटरेस्टच विचारला जाईल असं नाही. या 3 दिल्या जातील, प्रिन्सिपल, नंबर ऑफ इयर्स, रेट आणि इंटरेस्ट विचारला जाईल. कधी कधी इंटरेस्ट दिला जातो, प्रिन्सिपल दिलं जातं, नंबर ऑफ इयर्स देतं, आर विचारलं जाईल. म्हणजे या 3 कन्सेप्ट आहेत, या ज्या काही 4 कन्सेप्ट आहेत, ह्या 4 कन्सेप्टपैकी 3 देतात आणि 1 विचारतात. याचा एक फॉर्म्युला आपण इथं बघतोय, आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. हा याचा पहिला फॉर्म्युला आहे. हा मेन फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरनं आपण प्रिन्सिपल, नंबर ऑफ इयर्स अँड आरचा फॉर्म्युला बनवू शकतो. पण आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आत्ता फक्त आपण याची ओळख करूयात की इंटरेस्ट म्हणजे काय. समजा तुम्ही बँकेकडनं प्रिन्सिपल 10,000 रुपीज अमाऊंट घेतली. तुम्हाला काहीतरी घरामध्ये फर्निचरचं सामान घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही समजा प्रिन्सिपल 10,000 रुपीज इंटरेस्टवरती घेतलं बँकेकडनं. तुम्हाला किती वर्षासाठी नंबर ऑफ इयर्स फॉर 2 इयर्स आणि बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट लावला 10%. बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट लावला 10% आणि तुम्हाला काढायचं आहे काय, तर इंटरेस्ट म्हणजे काय तुम्हाला इथे काढायचं आहे. इंटरेस्ट, व्हॉट इज द इंटरेस्ट. मग तुम्ही काय करणार, यूज युअर फॉर्म्युला. तुमचा जो फॉर्म्युला आहे तो इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. P मीन्स 10,000 हिअर, N 2, R 10, ठीक आहे, डिवायडेड बाय 100. आपल्याला हे सगळं माहिती आहे. सर्व जाऊन किती येईल हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं आहे. हे येतं तुम्हाला. हे सर्व जाऊन किती येईल, 100 इंटू 2 इंटू 10, टोटल 2000. हे 2000 जे आहे ते आहे इंटरेस्ट, ते आहे इंटरेस्ट. आता तुम्हाला इंटरेस्ट कसा काढायचा हे समजलेलं आहे.